मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत शिवजींचे सहस्रनामाचे वर्णन अर्थसहित। तर हे जो कोणी रोज पठण करतो, श्रवण करतो, त्याच्या मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात। तर पार्थिव शिवलिंगासमोर हा व्हिडिओ लावून द्या। तुमचा कसलाही आजार असेल तर तो सुद्धा बरा होईल, एवढं या शिवजींच्या सहस्रनामाचं वर्णन शिव महापुराणमधील आहे। तर मी तुम्हाला हे संपूर्ण माहिती शिव महापुराणमधीलच सांगणार आहे आणि तुम्ही माझं शिव महापुराण ऐकलं आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे। तर आपण शिवजींच्या सहस्रनामाचं वर्णन अर्थसहित ऐकणार आहोत। तर सर्वांनी हे श्रवण शेवटपर्यंत करावं। तुमची कसलीही इच्छा असेल तर ती लगेच पूर्ण होईल, एवढे 100% गॅरंटी। नाहीतर 21 दिवस तरी हा व्हिडिओ रोज पठण करा, श्रवण करा, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण व्हायला मदत होईल। तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि तुम्ही कुठून कोणत्या गावाहून माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। शालिनी भक्तिसागर कथा हे सुद्धा माझं चॅनल आहे, तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा। श्री गणेशाय नमो नमः। ऋषी म्हणाले, स्तुजी, ज्या योगे प्रसन्न होऊन शिव महाप्रभूंनी श्रीहरींना सुदर्शन चक्र प्रदान केले ती शिवसहस्राने आम्हाला सांगावी। सहस्रनामे कोणती कोणती आहेत ती आम्हाला सांगावी स्पष्टपणे, त्याचे महात्म्य सुद्धा आम्हाला सांगावे। तेव्हा सर्वांच्या जिज्ञासा पाहून सूतांना अतिशय आनंद झाला। भगवान शंकराच्या पावन चरणाचे स्मरण करून त्यांनी शिवसहस्रनाम स्तोत्र सांगण्यास प्रारंभ केला। सूत वाच, श्रूयतां भो ऋषी श्रेष्ठा येन तुष्ट महेश्वर तदहम कथायाम्यम शैवम नाम सहस्रकम। अर्थ, सूत म्हणाले, हे ऋषी श्रेष्ठांनो, ज्याने भगवान महेश्वर संतुष्ट होता ते शिवसहस्रनाम स्तोत्र मी तुम्हाला सांगत आहे। जो कोणी हे शिवसहस्रनाम ऐकतो त्याची दरिद्रता कायमची 7 जन्माची दूर होईल, त्याची सर्व कामे निर्विघ्नपणे पार होतील, अखंड सौभाग्याची प्राप्ती होतील, धनाची प्राप्ती होतील, सुख समृद्धी शांती पैसा अडका बरकती त्याच्या घरात नांदेल। साक्षात महालक्ष्मी विष्णू भगवान त्याच्या दरवाजाशी येऊन त्याच्या घरात वास्तव्य करतील। एवढे शिवसहस्रनामाचे पठण श्रवण केल्याने तुम्हाला सर्व गोष्टी लवकरात लवकर सहजपणे तुम्हाला शक्य होतील। विष्णू वाच, शिवो हरे मृट रुद्र पुष्कर पुष्पोलोचन अर्थगम्य सदाचार सर्व शंभू महेश्वर। अर्थ, भगवान विष्णू म्हणाले, शिव कल्याण स्वरूप, हर भक्तांचे पाप ताप हरण करणारे, मूळ सुखदाता, रुद्र दुःख हरण करणारे, पुष्कर आकाश स्वरूप, पुष्पलोचन उमलेल्या फुलासारखे डोळे असलेले, अर्थगम्य प्रार्थना करणाऱ्या प्राप्त होणाऱ्या, सदाचार श्रेष्ठ आचरण असलेले, सर्व सहारकारक, शंभू सुखदायक, महेश्वर महाणीश्वर परमेश्वर, चंद्रापीडक्षण चंद्रमौली विश्वंभरेश्वर, वेदांत सार संदेयो कपाली नीललोहित। अर्थ, चंद्रापीड शिरोभूषण म्हणून चंद्र धारण करणाऱ्या, चंद्रमौली मस्तकावर चंद्राचा मुकुट धारण करणारे, विषम सर्वस्वरूप विश्वेंबरेश्वर विश्वाचे भरण पोषण करणारे, श्री विष्णूचे हे ईश्वर, वेदांत सार संदेह वेदांत साराचे पूर्ण ज्ञान असलेले, कपाली हातात नरकपल धारण करणारे, नीललोहित निळा व तांबडा वर्ण असलेले, ध्यानाधारोच्च परच्छे छेद्योद्य गौरी भरता गणेश्वर, अष्टमूर्ती विश्वमूर्ती श्रीवर्ग स्वर्ग साधन, ध्यानानुसार ध्यानाचा आधार, अरिपच्ची छेद देश काल आणि वस्तूंच्या सीमेने अविभाज्य गौरी भरता, पार्वतीचे पती गणेश्वर, प्रथमादी गणांचे स्वामी, अष्टमूर्ती जल अग्नी वायू आकाश पृथ्वी चंद्र आणि यजमान ह्या 8 रूपांमध्ये स्थित असलेले विश्वमूर्ती, अखिल ब्रह्मांडमय विराट पुरुष, त्रिवर्ग स्वर्ग साधन, धर्म अर्थ व काम हे 3 पुरुषार्थ तसेच स्वर्ग प्राप्त करून देणारे आहे। ज्ञानोग्यम दृढप्रज्ञ देवादेव श्रीलोचन वामदेव महादेव पटी परिवृढ दृढ। अर्थ, ज्ञानमय ज्ञानांचेच अनुभव येणारे, दृढ प्रज्ञ स्थिर बुद्धी असलेले, देवादेव देवाचे आराध्य, त्रिलोचन सूर्य चंद्र आणि अग्निरूप 3 नेत्र असलेले, वामदेव लोकाचाराच्या विपरीत स्वभाव असलेले दैवत, महादेव ब्रह्मादिकांनाही पूजनीय असे महान दैवत, पटू सर्व काही करण्याचे सामर्थ्य किंवा कौशल्य असलेले, परिवृढ जगाचे स्वामी, दृढ कधीही विचलित न होणारे, विश्वरूप विश्वाक्ष विरूपाक्ष वागीश सुचिसत्मम सर्व प्रमाण संवादी वृषोग्य वृषवाहन,
अर्थ विश्वरूप, सर्व जगत स्वरूप, विरूपाक्ष, विकट नेत्र असलेले, वागीशवाणीचे अधिपती, सुचिसतम, त्रैगुण्य रहित असलेले, पवित्र, पुरुषांमध्ये श्रेष्ठ, सर्व प्रमाण संवादी, सर्व प्राण्यांमध्ये सामंजस्य स्थापित करणारे, वृषाग्य, आपल्या ध्वजावर वृषभाचे चिन्ह धारण करणारे, वृषवाहन, वृषभाला किंवा धर्माला वाहन बनवणारे, ईश पिनागी, खटवांडी, चित्रवेश, शिरंतनम, तमाहरो, महायोगी, गोप्ता, ब्रह्माच्या दुर्जटी. अर्थ ईश स्वामी शासक, पिनाकी पिनाक नामक धनुष्य धारण करणारे, खटवांगी, खाटेच्या पायाच्या आकृतीसारखे एक आयुध धारण करणारे, चित्रवेश, विचित्रवेश धारण करणारे, चिरंतन, पुराण अनादी पुरुषोत्तम, तमोहर, अज्ञानरूपी अंधार दूर करणारे, महायोगी, महान योग्याने संपन्न, गोप्ता, रक्षक, ब्रह्मादी सृष्टिकर्ता, धर्चाती जटाभाराने युक्त, काल कृतिवासा, सुभग, प्रणवात्मक, उनग्र, उनंत्र, पुरुषो, जुयुषा, दुर्वासा, पुरुषासन. अर्थ काल काळाचेही काळ, कृतिवासा, गजासुराचे चामडे वस्त्र म्हणून धारण करणारे, सुभग, सौभाग्यशाली, सुंदर, ऐश्वर्ययुक्त, प्रणवात्मक, ओंकार स्वरूप, उनग्र, बंधनरहित, पुरुष, अंतर्यामी आत्मा, जुष्य, काया वाचन मने सेवन करण्यायोग्य, दुर्वासा नामक ऋषीच्या रूपाने अवतार घेतलेले शिव, पुरुषासन, त्रिपुराच्या मायामय 3 पुरांचा नाश करणारे, दिव्यायुध, स्कंदगुरु, परमेश्री, परमात्मरम, अनादिमध्य निधानो, गिरीशो, गिरिजाधो. अर्थ दिव्यायुध, पाशुपत आदी दिव्य अस्त्र धारण करणारे, स्कंदगुरु, कार्तिकेचे पिता, परमेष्ठी, आपल्या प्रकष्टमयी माता स्त्रीत असणारे, परातर, अव्यक्ताच्या पलीकडचे कारण, अनादिमध्य निधन, आदिमध्य अनंतरहित, गिरीश, कैलास पर्वताचे अधिपती, गिरिजाधाव, पार्वतीचे पती, कुबेर बंधू, श्रीकंठू, लोकवर्णोत्तम, मृदू, समाधी, वेद, गोदंडी, नीलकंठ, परिश्रदी, कुबेर बंधू, कुबेराला आपला बंधू, मित्र मानणारे, श्रीकंठ, सुशोभित श्याम वर्ण कंठ असलेले, लोकवर्णोत्तम, सर्व लोकांमध्ये आणि वर्णांमध्ये श्रेष्ठ, मृदू, कोमल स्वभावाचे, समाधी, वेद, समाधी योगाने किंवा चित्रवृत्तीच्या निरोधाने अनुभव येणारे, कोदडी, धनुर्धन, नीलकंठ, हलाहल, विष प्राशन केल्याने कंठ निळा झालेला नीलवर्ण, परश्रदी, परशुधारी, विशालाक्ष, मृगव्याधू, सुरेश, सूर्यतापन, धर्मधाम, क्षमाक्षेत्रम, भगवान, भगनेत्र, भीत. अर्थ विशालाक्ष, मोठे मोठे नेत्र असलेले, मृगव्याध म्हणजे अर्जुनावर अनुग्रह करणारे, मृगव्याधाचे रूप धारण केलेले, सुरेश म्हणजे देवाचे स्वामी, सूर्यतापन म्हणजे सूर्यालाही दंड देणारे, धर्मधाम म्हणजे धर्माचे आश्रयस्थान, क्षमाक्षेत्रम, क्षमेचे अधिष्ठान, भगवान, ऐश्वर्य, धर्म, यश, श्री, ज्ञान, वैराग्य 6 गुणांनी युक्त, भगनेत्राभिधस्य, यज्ञात भगदेवाचे डोळे फोडणारे, उग्र, पशुपती, स्ताश्चर्य, प्रिय भक्त, परंतपम, दाता, दया करो, दक्ष, कपादी, कामशासनम. अर्थ उग्र, सहारकाळी, भयंकर रूप धारण करणारे, पशुपती, मायारूपी पाषाण वृद्ध झालेल्या पशूंना, जीवांना तत्वज्ञानाने मुक्त करून त्यांचे पालन करणारे, तार्श, गरुड रूप, प्रिय भक्त, भक्तांवर प्रेम करणारे, परंतप, शत्रूंना ताप देणारे, दाता, दान देणारे, दया करणारे, कृपावंत, दक्ष, कुशल, कपदी, जटाजूटधारी, कामशासन, मदनाचे दमन करणारे, शमशान निलय, सूक्ष्म शमशानस्थो महेश्वर, लोककर्ता, मृगपती, महाकर्ता, महाशोधी, शमशान निलय, शमशानवासिनी, सूक्ष्म इंद्रियातीत, सर्वव्यापी, शमशानस्थ, शमशानात राहणारे, आणि महेश्वर, महान ईश्वर, परमेश्वर, लोककर्ता, जगाची सृष्टी करणारे, मृगपती, मृगांचे पालक, पशुपती, महाकर्ता, पंचमहाभूतांनी निर्माण करणारे, महाशदी, भवरोगाचे निवारण करणारे, महान औषधी स्वरूप, उत्तर गोपती, गोपता, ज्ञानगम्य, पुरातनम, नीती, सुनीती, शुद्धात्मा, सोमरत, सुखी. अर्थ उत्तर संसाररूपी सागरातून पार नेणारे, गोपती म्हणजे स्वर्ग, पृथ्वी, जल, किरण, पशु, वाणी आणि इंद्रियाचे स्वामी शिव आहेत. गोप्ता, रक्षण करते शिव, ज्ञानमय शिव, ज्ञानस्वरूप शिव, जानायोग्य शिव, पुरातन शिव, सर्वात जुने प्राचीन शिव, नीती, न्यायस्वरूप, सुनीती, उत्तम नीती असलेले शिव आहेत. शुद्ध आत्मा, विशुद्ध आत्मस्वरूप शिवच आहे. सोम, चंद्ररूपाने औषधांना पुष्ट करणारे हे सुद्धा शिव आहेत. उमेसहित राहणारे शिव, सोमरत शिव, चंद्र, अमृत किंवा सोमरसावर प्रेम असलेले शिव, सुखी, आत्मनंदाने परिपूर्ण असणारे शिव आहेत. सोमपो,
वृतप सौम्य महातेजा महादुती तेजोमय अमृतमयो अनंत अनन्मय यश्र सुधापती सोमपान करणारे सोमनाथ रूपाने चंद्राचे पालन करणारे अमृत तप समाधीद्वारा स्वरूपभूत अमृताचा आस्वादन घेणारे सौम्य भक्तांसाठी सौम्य रूप धारण करणारे महातेजा महान तेजाने संपन्न असणारे महाधुती परम कांतिकान तेजोमय प्रकाश स्वरूप अमृतमय अमृत स्वरूप अनमय अनन्य स्वरूप सुधापती अमृताचे पालक रक्षक अजात शत्रुलोक समाभ्यव हवे हावन लोक करो वेद कर सूत्रकार सनातन अजात शत्रुरहित शत्रुभाव शून्य आलोक प्रकाश स्वरूप संभावा सन्माननीय अव्यवाहन अग्निरूपाने देवाने हवी पोचवणारे लोकाकर लोकाची उत्पत्ती करणारे वेद कर वेदांना प्रकट करणारे सूत्रकार ढक्कन आदाच्या रूपाने चतुर्दश माहेश्वर सूत्राचे प्रणेता सनातन नित्य स्वरूप महर्षी कपिलाचार्यो विश्वदीप्त स्त्रीलोचनम पिनाक पाणी भूर्देव स्वस्तिद स्वस्तिकृत स्तुती अर्थ महर्षी कपिलाचार्य सांख्यशास्त्राचे प्रणेता भगवान शिव कपिलाचार्य विश्वदीप्त आपल्या प्रभेने विश्व उजळून टाकणारे हे शिव आहेत त्रिलोचन 3 नेत्र असलेले शिव आहे तिन्ही लोकांचे द्रष्टा शिव पिनाक पाणी शिव हातात पिनाक धारण करणारे शिव भूदेव पृथ्वीवरील शिव म्हणजेच सुदी आणि विशुद्ध बुद्धी असलेले हे शिव पार्थिव लिंग रूपात असणारे शिव पृथ्वीवरील जेवढे देव म्हणजेच ब्राह्मण पार्थिव शिवलिंग लिंग रूप आहेत ते शिव स्वस्तिदी कल्याण करणारे स्वस्तिकृत म्हणजे मंगल करणारे धातू धामा धाम कर स्वर्ग सर्व गोचर ब्रह्मा सुरुखी श्री श्रू ग्रीवी श्रू सुकर सर्ग कर्णपकार प्रिय कवी धातूत आत्मा विशाला धारण करण्याचे सामर्थ्य व तेज असलेले धामकार तेजाची सूर्यदिकांची उत्पत्ती करणारे स्वर्ग सर्वव्यापी सर्व गोचर सर्वांना अंतर्बाह्य व्यापून असलेले सर्वांचे निवासस्थान सर्वांवर ताबा असलेले बृहस्रूप ब्रह्माजींना उत्पन्न करणारे विश्वसुख जगाला उत्पन्न करणारे सर्ग सृष्टीरूप कर्णिकार प्रिय कणेर पुष्पाची आवड करणारे कवी सर्व काही जाणणारे त्रिकालदर्शी शिव आहेत शाको विशाको गोशाक शिव भीषगनुतम गंधापलो वेदका भव्य पुष्कलस्तपिती स्थिरम शाक नामकृषी विशाख नामकृषी गोशाख वेदांच्या शाखाचा विस्तार करणारे शिव मंगलमयी भीषणगुणतम भवरोगाचे निवारण करणारे वैद्यांमध्ये ज्ञानीजनांमध्ये सर्वश्रेष्ठ आणि गंधापलो वेदक गंगेच्या प्रवाह रूपामध्ये जलामध्ये मस्तकावर धारण करणारे शिव आहे भव्य कल्याण स्वरूप शिव पुष्कल पूर्णतम व्यापक स्थपती ब्रह्मांड रूपी भवनाचे निर्माण करणारे शिव आहे अचंचल स्थाणुरूपी शिव विजित आत्मा विदयात्मा भूतवाहन सारथी सगनो गणकायक्ष सुकीर्तिछन न संशया विजात आत्मा मनाला आपल्या स्वाधीन ठेवणारे विदयात्मा शरीर मन आणि इंद्रियाकडून आपल्या इच्छेनुसार काम करून घेणारे भूतवाहन सारथी पंचभौतिक रथाचे म्हणजे शरीराचे संचालन करणारे बुद्धिरूप सारथी सगण प्रमथ आदी गणांनी युक्त गणकाय गणस्वरूप सुकीर्ती उत्तम कीर्ती असलेले छिन्न संशय नाहीसा करणारे कामदेव कामपालो भस्म दलित विग्रह भस्मप्रिया भस्मशाही कामिकांत कृतागम अर्थ कामदेव मनुष्याकडून अभिलिषित धर्म अर्थ काम मोक्षादी सर्व कामनांना अधिष्ठाती देव कामपाल सकाम भक्तांच्या इष्ट कामना पूर्ण करणारे हे शिव आहेत भस्मोदुदलत विग्रह याचा अर्थ सर्व अंगाला भस्म लावणारे शिव भस्मप्रिय ज्या शिवाला भस्म अतिशय प्रिय आहे असे भस्मप्रिय असलेले शिव भस्माशाही भस्मावर शयन करणारे हे शिव आहेत कामी म्हणजे आपल्या प्रिय भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे शिव कांत म्हणजे सुंदर सुखदायी कृतात्मक समस्त तंत्रशास्त्राची रचना करणारे हे कोण आहेत फक्त शिव समावर्ता निवृत्तात्मा धर्मपूज सदाशिव अकलमश श्रुती बाहुर्द्वारा वासी दुरावासो दुरासद समावर्त संसारूपी चक्राचे योग्य प्रचलन करणारे संचालन करणारे अनिवृत्तात्मा सर्वत्र विद्यमान असल्याने अनिवृत्त आत्मस्वरूप धर्मपूज्य धर्माची पुण्याची राज सदाशिव निरंतर कल्याणकारी अकलश्म पापरहित नित्यशुद्ध चतुर्बाई 4 पूजा असलेले दुरावास योगजनांनी प्राप्त होण्यास पुष्कर दुरासद परमदुर्जय दुर्लभ दुर्गम दुर्ग सर्वायुध विशारद अध्यात्मा योग निलय संतंतु स्तन तु वर्धन अर्थ
दुर्लभ, भक्तीशिवाय प्राप्त होणे कठीण, दुर्गम, ज्याच्या निकट जाणेही कठीण, दुर्गे, कळण्यास कठीण, ज्याचे ज्ञान होत नाही असे, सर्वायुध विशारद, सर्व प्रकारची शस्त्रे अस्त्रे चालवण्यात पारंगत, अध्यात्मान निलय, अध्यात्म योगात स्थित राहणारे शिव, संतुंत विस्तृत जगद्रूप जाळे विणणारे, तंतुवर्धन जगद्रूप जाळ्याचा विस्तार करणारे हे शिव आहे. शुभांगो, शुभ भांडो, लोक सारंगो, जगदीशो जनार्दनम, भस्म शुद्धी करो मेरो रोजस्वी शुद्ध विग्रह. अर्थ: शुभांग, सुंदर अंग असलेले, लोकसारंग्य, लोकसारग्राही, जगदीश, जे जगाचे स्वामी कोण आहेत? शिव. जनार्दन, शिव, जगाचा संहार करणारे शिव. भस्माधिकर, शिव, भस्माने शुद्ध करणारे शिव. मेरू सुमेरी पर्वत स्वरूप शिव, ओजस्वी शिव, तेजा बलाने शिव. शुद्ध विग्रह, निर्मळ शरीर असलेले शिव. असाध्य साधू, साध्यक्ष, भृत मर्कट रूप धृग, हिरण्यरेता पोराणो, रिपजीव हरोबली. असाध्य, साधन भजन यापासून दूर राहणारे, दूषरित असलेल्या पुरुषांना अप्राय, साधू साध्य, साधभजन परायण, साधूजनांना सुलभ, मृत्यू मर्कट रूपधक, श्रीरामाचा सेवक असलेल्या हनुमानाचे रूप धारण केलेले शिव. हिरण्यरेता, अग्निस्वरूप, सुवर्णमयी वीर्य असलेले, पुराणांनी वर्णन केलेले, रूपुजीवहर, शत्रूंचे प्राणहरण करणारे, बली बलवान. महारुद्धो, महाहर्दो, महागर्द, सिंधुवृद्धो वरवंदित, व्याघ्रचर्मंबर ब्याली, महाभूतो, महानिधी. महारद्द, परमानंदाचे महान सरोवर. महागर्त, महान आकाशरूप. सिद्धवृंद वंदित, सिद्ध आणि देव यांच्याकडून समूहाकडून वंदित. व्याघ्रचर्मांबर, व्याघ्रचर्मरूपी वस्त्र परिधान करणारे. व्याली, सर्परूपी भूषण धारण करणारे. महाभूत, कालत्रयी, नष्ट न होणारे. महातत्वरूप, महाभूत स्वरूप, महानिधी, सर्वांना सामावून घेणारे महान निवासस्थान. अमृताशोमृत वप, पार्श्वजन, प्रभजन, पंच विशांती, तित्व, तत्वस्थ, परिजात, पारिजात, परावर. अमृतांश, सत्वानंद, स्वामित्वानंद रूपी अमृताचे पान करणारे, ज्याची आशा कधीही विफल होत नाही. अमृत वपू, ज्याचा देह कधीही नष्ट होत नाही. नित्यविग्रह, पांचजन्य नामक शंखस्वरूप, प्रभंजन, वायुस्वरूप, संहारकारक, पंचविषात्म तत्व, प्रकृती, महतत्व, अहंकार, चक्षु, श्रोत्र, घ्राण, रसा, त्वक, वाक, पाणी, पायू, पाद, उपस्थ, मन, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश या 24 जड तत्वांसहित 25व्या चेतन तत्वात म्हणजेच पुरुषार्थ स्थित असलेले सर्व शिव आहे. पारिजात कल्पवृक्ष स्वरूप शिव आहे. परावर, कारण, कार्यरूप ब्रह्म आणि जगद्रूप. सुलभ, सुव्रत, शिरो, ब्रह्मवेद, निदा, निर्दी, वर्णाश्रम, गुरुवर्ण, शत्रूची छत्र, शत्रू तापण. अर्थ: सुलभ, नित्यचिंतन करणाऱ्या एकनिष्ठ श्रद्धाळू भक्तांना सहजतेने प्राप्त करणारे शिव. सुव्रत, उत्तम व्रताचे आचरण करणारे. शूर, पराक्रमी, ब्रह्मवेदनिष्ठ, ब्रह्म आणि वेद यांचे प्रकट होण्याचे स्थान. निधी, जगद्रूपी रत्नाचे उपती स्थान. वर्णश्रम, गुरुवर्णाचे आणि आश्रमाचे गुरुवर्णी. ब्रह्मचरी, शत्रुजित, अधांगसुरादी शत्रूंना जिंकणारे. शत्रुत्रापण, शत्रूंना ताप देणारे. आश्रम, शपन, श्यामो, ज्ञानवान, चलेश्वर, प्रमाणभूतो, दुर्गय, सुपणो, वायुवाहन. आश्रम, सर्वांचे विश्रामस्थान. शपन, भक्तांच्या पापांचा किंवा त्यांच्या जन्ममृत्यूरूप कंटांचा समूळ नाश करणारे. श्याम, प्रलय काळात प्रजेला क्षीण करणारे. ज्ञानवान, नित्य ज्ञानयुक्त, अचलेश्वर. पृथ्वी, पर्वत आदी स्थावर पदार्थांचे स्वामी. प्रमाणभूत, नित्यसिद्ध, प्रमाणरूप. दुर्जय, मोठ्या कष्टाने जाणयोग्य. सुपर्ण, गरुडरूप, वेदमय, सुंदर पंखांनी युक्त, वायुवाहन. आपल्या आज्ञेने वायूला प्रवाहित करणारे. धनुर्धर, धनुर्वेद, गुणराशी, गुणाकर. सत्य, पराधीनो, धर्मज्ञ, धर्मसाधन. धनुर्धर, पिनाकधारी. धनुर्वेद जाणणारा. गुणाराशी, अनंत कल्याणमयी गुणाची राज. गुणाकार, योग, साक्य, तप, विद्या, विधी, क्रिया, ऋतू, सत्य, दया, अहिंसा, श्रेष्ठ, मती, क्षमा, ध्यान, देह, दम, शांती, विद्या, धृती, कांती, नीती, प्रथा, मेधा, लज्जा, दृष्टी. सत्यपर, सत्यपरायण, आधीन, दीनतारहित, नित्य संतुष्ट, धर्माज्ञ, धर्ममय शरीर असलेले. धर्मसाधन, धर्माचे अनुष्ठान करणारे. अनंत दृष्टी, राधन, दंडोदमयिता, दम, अभिवाद्य, महामय, विश्वकर्मा, विशारद. अनंत दृष्टी, असीमित दृष्टी असलेले. आनंद, अत्यंत सुख स्वरूप, परमानंदमय. दंड स्वरूप, दुष्टांना शासन करणारे.
दमयिता गर्विष्ठ किंवा अनावर, दानवांचे दमन करणारे, दमन इंद्रिय निर्ग स्वरूप, अभिवाद्य, सर्वांनी प्रणाम करण्यायोग्य, महामायी असणाऱ्या, मोहित करण्यास समर्थ असे, महामायावी, विश्वकर्म, विशारद, विश्वनिर्मिती, विश्वातील सर्व व्यवहार करण्यात अत्यंत कुशल, वीतरागो, विनातात्मा, तपस्वीभूत भावन, उन्मत्त वेश, प्रच्छानो, जित कामार्थ, जित प्रिय, वीतराग, पूर्णपणे विरक्त, विनीतात्मा, मनापासून विनयशील, तपस्वी, तपश्चर्या पर्यान, भूतभावन, भूतमात्रांना उत्पन्न करणारे तसेच त्यांचे रक्षण करणारे, उन्मत्त वेश, वेड्यासारखे वेश धारण करणारे आणि प्रयच्छन, मायेच्या पडद्यात लपलेले गूढ रूप, जितकाम, कामदेवाला जिंकणारे, अजितप्रिय, भगवान विष्णूंना प्रिय असलेले, असंख्यय प्रयात्मा, वीर्यवान, वीर्य कोविंद, वेदशैव, विगोयात्मा, परावर, मुनीश्वर, असंख्यय प्रयात्मा, असंख्य नामे, रूप व गुणांनी युक्त असल्यामुळे कोणत्याही प्रमाणाने मापता न येणारे, वीर्यवान, वीर्य कोविद, पराक्रमी आणि सर्व प्रकारचे पराक्रम करण्यात कुशल, वेद्य, जाणण्यायोग्य, वियोगात्मा, ज्याचे मन विशिष्ट योग साधने संलग्न आहे असे, परावर, मुनीश्वर, भूत आणि भविष्याचे ज्ञान असलेले मुनीश्वर, श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशा सर्व मुनींचे ईश्वर, अनुतत्म, दुरादर्शो, मधुरप्रिय दर्शन, सुरेशा, शरणम, सर्व शब्द ब्रह्म संतागती, अनुतत्म, दुरादर्श, सर्वतम आणि दुर्जय, मधुरप्रिय दर्शन, ज्याचे दर्शन मनोहर आणि प्रिय वाटते असे सुरेश, देवांचे ईश्वर, शरणम, आश्रयदाता, सर्व स्वरूप, विश्वरूप, शब्द ब्रह्मा संतागती, प्रणवरूप, साधूजनांची गती, कालपक्ष, काल खंडनीकृत, वासुकी, महेश, वासो, महाभरता, निशकलुंग्य, विशृंगल, कालपक्ष, काळ ज्याचा सहाय्यक आहे, काळाचाही काळ असलेले, कर्णीकृत, वासुके, नागाचे कंकण हातात धारण केलेले, महेशवास, महाधनुर्धन, महाभरता, पृथ्वीपालक, निशकलंग, कलंकरहित, विशृंगल, महारूपी, बंधनरहित, द्युमिनी, स्तरणीय, निर्धन्य, दीद, सिद्धिदी, सिद्धी साधन, विश्वित, सवृत्त, स्तुतो, व्यूढोरसक, महाभुज, द्युमनी, स्तराणी, आकाशात रत्न समान प्रकाशमान, तसेच भक्तांना भवसागरातून तारून नेणारे, नौकारूप, सूर्य, धन्य, कृतकृत्य, सिद्धिदी, सिद्धी साधन, सिद्धिदाता आणि सिद्धीचे साधन, विश्वत, सवृत, सर्व बाजूने मायेने आच्छादाती, सत्यत, स्तुती करण्यायोग्य, ओडसक, विस्तीर्ण छाती असलेले, महाभुज, कालपक्ष, काल कंकणीकृत, वासुकी, महेश, वासो, महाभरता, निशकलंग, विशुकलक, वासुकी, नागाचे कंकण हातात धारण करलेले, महेश्वास, महाधनुर्धन, महाभरता, पृथ्वीपालक, निशलंग, कलंकरहित, विशृंग, मायारूपी, बंधनरहित, द्युतुमनी, स्तरनिर्णी, धन्य, सिद्धी साधन, विश्वत, सवृत, स्तुत्यो, वेडरसक, महाभुज, द्युतिमनी, स्तरांनी, आकाशात रत्नसमान प्रकाशमान, तसेच भक्तांना भवसागरातून तारून नेणारे, नौकारूप, सूर्य, धन्य, कृतकृत्य, सिद्धी साधन, सिद्धिदाता आणि सिद्धीचे साधन, विश्वत, सवृत, सर्व बाजूंनी मायेने आच्छादिते, स्तुती करण्यायोग्य, वेडरसक्य, विस्तीर्ण छाती असलेले, महाभुज, मोठ्या भुजा असलेले, सर्व योनी, निरांतरंग, नरनारायण प्रिय, निर्लोपी, निशप्र, पंचातात्मा, निर्व्यग्यो, व्यंगनाशन, सर्व योनी, सर्वांच्या उत्पत्तीचे स्थान, निरातंग, निर्भय, नरनारायण प्रिय, नरनारायण मुनींना प्रिय असलेले, निर्लोप, निष्प्रपंचात्मा, दोष संपर्काने रहित, तसेच जगद्रूपी प्रपंचाच्या पलीकडचे स्वरूप असलेले, निर्व्यग्य, व्यंगरहित, व्यंगनाशनम, व्यंगकर्माचा नाश करणारे, स्तव्य, स्तप्रिय, स्तोथा, व्यासमूर्ती, निरंग, पुरुष, निरवद्य, मयोमाया, विद्याराशी, रसप्रिय, स्तव्य, स्तुती करण्यायोग्य, स्तुतिप्रिय असलेले, स्तोता, भक्त प्रेमपूर्वक ज्याची स्तुती करतात, व्यासमूर्ती, व्यासरूप, निरंकुश, स्वतंत्र, निरवद्य, मयोपाय, मोक्षप्राप्तीचे निर्दोष साधन स्वरूप, विद्याराशी, सर्व विद्यांचे भांडार, रसप्रिय, ब्रह्मानंद रूपी, रसप्रिय असलेले, प्रशांत, बुद्धिरक्षणन, संग्रही, नित्य, सुंदर, वयोर्धुर्यो, धात्रीश, शांकल्य, शर्वरीपती, प्रशांत बुद्धी, अतिशय शांत बुद्धी असलेले, अशून्य, शोभ व नाशरहित, संग्रही, भक्तांचा संग्रह करणारे, नित्य सुंदर, सतत, मनोहर स्वरूप असलेले, वयाधुर्य, व्याघ्रचर्म धारण करणारे, धात्रीश, ब्रह्माजीचे स्वामी, शाकल्य,
शाकल्य ऋषी रूप, शर्वरीपती, रात्रीचे स्वामी चंद्रमा रूप, परमार्थ गुरुदत्त, सुरारी श्रितवत्सल, सोमो रसज्ञ रसद, सर्व सत्वावलंबन, परमार्थ गुरुदत्त, सुरी, परमार्थ तत्वाचा उपदेश देणारे ज्ञानी गुरु, दत्तात्रय रूप, आश्रित वत्सल, शरणांगतावर दया करणारे, सोम, उमेसहित असणारे, रसज्ञ, भक्तिरसाचे ज्ञाता, रसद, प्रेमरस प्रदान करणारे, सर्व सत्वावलंबन, सर्व प्राणांना आश्रय देणारे. सूत म्हणाले, ऋषींनो, अशा प्रकारे श्रीहरी दररोज सहस्रनामांनी भगवान शंकराची, भगवान जे विष्णू भगवान आहे ते भगवान शंकराची दररोज सहस्रनामाने अशी स्तुती करत असतात आणि सहस्र कमळांनी त्यांची पूजन करून मनपूर्वक प्रार्थना करीत असतात. तर अशी ही शिवसहस्रनामावली होती जी मी तुम्हाला पठन सांगितली आहे. तर आता ज्यांनी शिवसहस्रनामावली पठन केली त्यांना कोणत्या कोणत्या फळाची प्राप्ती होईल. शिवसहस्रनाम स्तोत्राचे महात्म्य. सूत म्हणाले, मुनिगणांनो, अशा प्रकारे श्री विष्णूंनी भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी शिवसहस्रनाम स्तोत्राचा पाठ आरंभला. त्यामुळे शिवप्रभू अतिशय संतुष्ट झाले. त्यांनी श्रीहरींची परीक्षा घेतली आणि जो कोणी या शिवसहस्रनामाचे पठन करतो त्याचे सर्व मनोरथ श्रीहरी आणि शिवभगवान लवकर पूर्ण करते. ज्यांनी श्रीहरीची परीक्षा घेण्याचे ठरवले त्यांनी जमवलेल्या सहस्र कमळातील एक कमळ हरण केले. पूजनासमयी एक कमळ कमी आले हे लक्षात येताच श्रीहरी व्याकुळ झाले. त्यांनी आपले नेत्ररूपी कमळ अर्पण केले. ती पराकोटाची भक्ती पाहून शिवप्रभूचे हृदय करुणेने भरून आले. श्रीहरींनी स्थापन केलेल्या पार्थिव लिंगातून तत्काळ प्रकट झाले. तेव्हा शाश्वतक स्वरूपातील अत्यंत तेजस्वी शिवजींनी पाहून श्रीहरी कृतकृत्य झाले. त्यांनी महेश्वरांनी आदराने नमस्कार केला आणि अनेक स्तोत्रांनी स्तुती केली. तेव्हा शिवजी म्हणाले, हे विष्णू, मी तुमचे मनोगत जाणले आहे म्हणून देव कार्याच्या सिद्धीसाठी आणि दैत्याच्या सहजतेने नाश करता यावा म्हणून मी तुम्हाला सुदर्शन चक्र देणार आहे. तुम्ही मला आता ज्या स्वरूपात पाहत आहात ते स्वरूप सर्व लोकांना सुख देणारे आहे. यांचे नेहमी ध्यान करा. जो कोणी या सहस्रनामावलीचे पठन करेल, या मंत्राचे ध्यान करेल, त्याचे सर्व दुःख दारिद्र्य दूर होईल. त्यामुळे तुमचे कल्याण होईल. या रूपाचे रणांगणात स्मरण केल्याने देवांना विजय मिळेल. जो कोणी स्मरण करेल त्यांना सुद्धा विजय मिळेल. त्यांचे दुःख दूर होईल. त्यानंतर शिवप्रभूंनी आपल्या चरणातून उत्पन्न झालेले सहस्र सूर्याच्या एकत्रित दीप्ती समान अत्यंत तेजस्वी असलेले सुदर्शन चक्र श्रीहरींना दिले. त्यांनी उत्तराभिमुख होऊन अत्यंत आदराने त्यांचा स्वीकार केला. सुदर्शनाची प्राप्ती झाल्यामुळे श्री विष्णूंचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांनी शिवजींना वारंवार नमस्कार केला आणि म्हणाले, जगतप्रभू, मी तुम्हाला शरण आलो आहो. तुम्ही लोकांवर उपकार करणारे आहात, त्यांचे कल्याण करणारे आहात. तुम्ही मला हितोपदेश दिला आहे. तसेच मी कोणाचे ध्यान करावे, काय पठन करावे याविषयी मला थोडक्यात सांगा. त्यावेळेस श्रीहरींची तळमळ पाहून भगवान शंकर संतुष्ट झाले आणि ते म्हणाले, विष्णू, माझे जे हे रूप आहे, जे माझे सहस्रनाम स्तोत्र आहे आणि सुदर्शन चक्र, जो कोणी श्रवण पठन करेल, शेअर करेल, महाफलदायक राहील. सर्व प्रकारचे उपद्रव शांत व्हावेत म्हणून तुम्ही माझ्या स्वरूपाचे सहस्रनामावलीचे ध्यान करावे. अनेक दुःखाचे नाश होईल. जो कोणी शिवनामाचा पठन करेल, शिवसहस्रनामावलीचा पठन करेल, त्याच्या जीवनात दुःखाचा कधीही समावेश होणार नाही. कोटी म्हणजे खूप करोडो कोटी गुणा दुःख हे दूर राहतील. आणि म्हणून माझा सहस्रनामाचा नित्य पाठ करावा. ज्याला ज्या इच्छेची प्राप्ती हवा असेल त्याने सहस्रनामाचा पठन करावा आणि सर्व मनोरथाची सिद्धी प्राप्त करून घ्यावी. म्हणून मनोरथाच्या सिद्धीसाठी हे परमोत्तम सुदर्शन चक्र धारण करावे असे माझे सांगणे आहे. जे पुरुष या जो कोणी नर नारी जो कोणी शिवसहस्रनामाचे पठन श्रवण करतील त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होतील. माझ्या कृपा प्रसादाने त्यांना स्वप्नात सुद्धा दुःख प्राप्त होणार नाही. एखाद्यावर राजाकडून काही संकट आले असेल त्याने शिवसहस्रनाम स्तोत्राचे पठन करावे. विधीपूर्वक 100 वेळा हे शिवसहस्रनाम पठन करावे. जो कोणी 100 वेळा हे शिवसहस्रनाम पठन करेल त्याचे कल्याण होईल. हे सहस्रनाम स्तोत्र रोगाचे नाश करणारे आहे, विद्या आणि धन देणारे आहे. ज्या मुलांना विद्या येत नाही आहे, ज्यांच्या विद्यामध्ये म्हणजे वारंवार नोकरी प्रमोशन त्यांचे अडथळे येत असेल त्यांनी शिवसहस्रनामाचे पठन करावे. अभिष्टी फलाची प्राप्ती करून घ्यावे. पुण्यजनक शिवभक्ती वाढवणारे हे शिवसहस्रनामाचे स्तोत्र होते. जो मनुष्य ज्या उद्देशाने या स्तोत्राचे पठन करेल त्याचा
उद्देश सफल होईल. जो मनुष्य प्रांतसमयी, संध्यासमयी, प्रदोष कालसमयी माझ्या या सकाळ दुपार संध्याकाळ उठता बसता जेव्हा वेळ मिळेल तेव्हा माझ्या या शिवसहस्रनामाचं पठण करेल, स्तोत्राचा पाठ करेल, त्याच्या अभिष्टकारक सिद्धी प्राप्त होतील, सायुज्य मुक्ती मिळेल. फार काय सांगू, जो या मनुष्य या स्तोत्राच्या भक्तिभावाने पाठ करेल त्याचा मी दास होईन, त्याचे सर्व कार्य पूर्ण करीन. हे ऐकून श्रीहरींना खूप आनंद झाला. त्यांनी शिवजींना नमस्कार केला व म्हटले, महादेव तुम्ही अतिशय दयाळू आहात. तुम्ही माझ्यावर जी कृपा केली तशीच कृपा नेहमी करत राहा, माझ्या भक्तांवर करत राहा. जे तुमचे शिवसहस्रनाम पठण करेल त्यांच्यावर कृपा करा, माझ्यावर नेहमी प्रसन्न राहा. तुमच्यावरील माझी ही भक्ती सदोसदी वृद्धिगत हो आणि जन्मोजन्मी कायमस्वरूपी राहावं अशी शिवशंभूंना प्रार्थना करावी. तुमच्याकडून सर्व भक्तांचे नेहमी कल्याण हो आणि प्रार्थनेने शिवप्रभू अधिक समाधान पावले. त्यांनी श्रीहरीने प्रेमाने स्पर्श केला व म्हणाले, विष्णू तुमची माझ्यावर अविनाशिनी भक्ती राहील. सर्व देव तुम्हाला वंदन करतील, तुमची पूजा करतील, तुम्ही विश्वंभर नावाने प्रसिद्ध व्हाल असे शिवाने विष्णूंना आशीर्वाद दिला. बोलणे पूर्ण होता सर्व सिद्धेश्वर भगवान रुद्र अंतर्धान पावले आणि त्यांचा आशीर्वाद सुदर्शन चक्र प्राप्त झाल्यामुळे श्रीहरी फार प्रफुल्लित झाले. स्वस्थानी गेल्यावर नित्य नेमाने शिवजीचे ध्यान करू लागले, शिवसहस्रनाम स्तोत्राचा पाठ करू लागले आणि आपल्या भक्तांना यांचा उपदेश दिला. श्रोत्या हो, शिवसहस्रनाम स्तोत्राचे महात्म्य थोर फार अगम्य आहे. जो जो पठण श्रवण करेल त्यांचे सर्व पापांचे नाश होईल आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष शिव त्यांना स्वप्नात दर्शन देतील. हे महात्म्य श्रवण केल्याने ऐकणाऱ्याचे पापे तर नाहीसे होतीलच, पण स्वप्नात सुद्धा शिव त्यांना दर्शन देईल आणि साक्षात शिव त्यांच्यावर प्रसन्न होतील. तुम्ही मला जे विचारले त्याला अनुसरून मी निरूपण केले. आता तुम्हाला काय कथा ऐकायची आहे तर ती नक्की मला पुढे सांगावी. तर असे हे तुम्हाला शिवसहस्रनामावलीचे मी पठण करून दाखवले आहे मित्रांनो. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा ही शिवसहस्रनामावली आवडली असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय श्री महाकाल, जय श्री महाकाल. तर मित्रांनो आता आपण ऐकूया मासिक शिवरात्री व्रतकथा. श्री गणेशाय नमो नमः. मासिक शिवरात्री संबंधित ऐका. पौराणिक कथेनुसार एका नगरात चित्रभानू नावाचा एक शिकारी होता. शिकार करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असे. त्याने एक सावकाराकडून कर्ज घेतले होते, मात्र ते कर्ज वेळेत फेडू शकला नाही. त्यामुळे सावकाराने शिकारीला शिवमठामध्ये कैद केले होते. ज्या दिवशी शिकाऱ्याला कैद केले त्या दिवशी योगायोगाने शिवरात्री होती. कैदेत असताना शिकारी मन लावून शिवशी संबंधित धार्मिक चर्चा ऐकत होता. चतुर्दशी तिथीला त्याने शिवरात्रीची कथा ऐकली. त्यानंतर सायंकाळी सावकाराने शिरारीला आपल्याजवळ बोलवले आणि कर्ज फेडण्याबाबत विचारले असता पुढच्या एका दिवसात संपूर्ण कर्ज परत करण्याचे आश्वासन देऊन त्याने स्वतःची सुटका करून घेतली. त्यानुसार नेहमीप्रमाणे तो शिकारीसाठी जंगलात आला. जंगलात गेला होता. शिकारीच्या शोधात तो खूप दूर गेला आणि भूक तहानेने व्याकुळ झाला होता. त्यात दिवसही मावळला, त्यामुळे रात्र जंगलातच काढावी लागणार म्हणून तो जंगलातील तलावाच्या काठी असलेल्या बेलाच्या झाडावर चढला आणि दिवस उजळण्याची वाट पाहू लागला. हा शिकारी ज्या बेलाच्या झाडावर चढला होता त्या झाडाखाली एक शिवलिंग होते जे बेलपत्राने झाकलेले होते. शिकारीला ते लक्षात आले नाही. तो झाडावर बसल्या बसल्या बेलाची पाने तोडून खाली टाकू लागला. त्याने तोडलेले हे बेलपत्र शिवलिंगावर पडत होते. अशा प्रकारे दिवसभर भुकेलेल्या तहानेल्या शिकारीचे व्रत सुरू होते आणि शिवलिंगावर बेलाची पानेही अर्पण झाली. या सर्व प्रकारापासून तो शिकारी अनभिज्ञ होता. दरम्यान मध्यरात्री एक हरीण पाणी पिण्यासाठी तलावाजवळ आली. शिकारी त्याच्यावर निशाणा साधणारच तेवढ्यात हरीण म्हणाली, मी गरोदर आहे. तू एकाच वेळी 2 जीव घेणारे जे योग्य नाही. मी लवकरच पिलांना जन्म देईल आणि तुझ्या समोर येईल. नंतर मला मार. हे ऐकून त्या शिकाऱ्याने बाण खाली केला आणि हरीण जंगलाने दिसेनासे झाली. तेवढ्यात त्याच्या हातून न कळत बेलपत्र शिवलिंगावर पडले आणि पहिल्या प्रहाराची पूजाही न कळत पूर्ण झाली. काही वेळाने पुन्हा दुसरे हरीण बाहेर आले. त्या हरण्याच्या विनंतीवरून शिकारीने त्यालाही जाऊ दिले. मात्र 2दा शिकार गमावल्याने तो अस्वस्थ झाला होता. अशात धनुष्य बाणाने पुन्हा बेलाची पाने तोडून शिवलिंगावर पडली आणि दुसऱ्या प्रहाराची पूजा पूर्ण झाली. तेवढ्यात दुसरी हरीण आपल्या पिलांसह जाताना दिसली. यावेळी देखील हरीण म्हणाली, अरे शिकारी, या मुलांना त्यांच्या वडिलांच्या ताब्यात देऊन मी परत येईन. आता यावेळी मला मारू नको. त्यानुसार या हरिणालाही शिकारीने जाऊ दिले. दरम्यान शिकारी न मिळाल्याने आणि भूक व तहानेने व्याकुळ झालेला शिकारी न कळत बेलाची पाने तोडून खाली फेकत राहिला. पहाट उजाडण्याच्या बेतात असताना
त्याच वाटेवर एक मोठे हरिण आले. शिकारी आता या हरणीची शिकार करणार. तेवढा हरिण विनम्र आवाजात म्हणाला, हे शिकारी, यापूर्वी असलेल्या 3 हरणांना आणि त्यांच्या पिलांना तुम्ही मारले असेल तर मलाही मारण्यास उशीर करू नका. त्याच्या वियोगात मला क्षणभरही जगायचे नाही. मी त्या हरणाचा पती आहे. जर तुम्ही त्यांना जीवदान दिले असेल तर मला सुद्धा आयुष्यातील काही क्षण द्या. मी त्यांना भेटून पुन्हा परत येईल. त्यानुसार शिकारीने त्या हरणालाही जाऊ दिले आणि काही वेळात सकाळ झाली. या दरम्यान शिकारीचा उपवास, रात्रीचा जागर आणि शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करून शिवरात्रीची पूजा न कळत पूर्ण झाली. या न कळत केलेल्या उपासनेने फळ शिकारीला लगेच मिळाले. या व्रताच्या प्रभावामुळे शिकारीचे हिंसक हृदय शुद्ध झाले. काही वेळाने सांगितल्याप्रमाणे हरिण आपल्या कुटुंबासह शिकारीसमोर हजर झाली, जेणेकरून तो त्याची शिकार करू शकेल. परंतु प्राण्यांचा प्रामाणिकपणा आणि सामूहिक प्रेम पाहून शिकारीला स्वतःची लाज वाटली. सामूहिक प्रेम पाहून शिकारीला लाज वाटली. त्याच्या मनात अपराधपणाची भावना निर्माण झाली. त्याने त्या सर्व प्राण्यांना जीवदान दिले आणि न कळत शिवरात्रीचे व्रत पाळल्याने शिकारीला मोक्ष आणि शिवलोकाची प्राप्ती झाली आणि त्याची सर्व पापे नष्ट झाली. अशी ही शिवरात्रीची कथा होती. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी कथा आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय श्री महाकाल.